Feel it for the first time. Been thinking about you all night. I've been searching for this all my life. You're just my type. I've been looking for a boy who can treat me right. Short dark hair with those eyes so bright. They look into my soul and it sparks my life. Can I take you there? मंडळी, स्वागत करीत आहोत रुचित्रा ब्लॉगच्या चॅनलवर आणि घेऊन आलेलो आहोत एक नवीन व्हिडिओ. तर तुमचं आपल्या रुचित्रा ब्लॉगच्या चॅनलवर हार्दिक स्वागत. तर मंडळी, आज आमचा आहे डान्स परफॉर्मन्स आणि त्यासाठीच आम्ही निघालेलो आहोत. आणि डान्स आमचा आहे ॲक्च्युली आरामात आहे, म्हणजे 14वा डान्स आहे. पण लवकर जाऊन थोडे डान्स परफॉर्मन्स बघायला मिळतील म्हणून आम्ही लवकर निघालो आहेत, कारण की सगळेजण भेटतील. आणि मग आमचा जो ॲक्च्युअल जो डान्सचा कॉस्ट्यूम आहे तो मी तिथे जाऊन तयारी करणार आहे. हेअरस्टाईल ट्राय केली आहे, बट लेट्स सी, होपफुली ती राहील, कारण की आम्ही जो डान्स बसवलेला आहे तो मराठीच आहे आणि 90s म्हणजे 80-90sच्या काळातला डान्स आहे. मला असं वाटतं की ऋषी जास्त चांगला एक्सप्लेन करेल आणि आमचा कोरिओग्राफर ऋषी आहे, त्याने आमचा डान्स बसवलेला आहे. आणि मस्त सगळे सॉंग्स आपले मराठी मस्त गाणी आहेत आणि मजा आली. स्पेशली आम्ही ते डान्स प्रॅक्टिस खूप मिस करणार आहोत, कारण की डान्स हा 5-6 मिनटाचा असतो, पण जे प्रॅक्टिस आम्ही करतो, भेटतो, जी मजा करतो ना, ती खूप इंटरेस्टिंग असते आणि त्याच्यामध्ये जी धमाल येते ना, त्याला तोडच नाही. सो आज सगळेजण एक्सायटेड असणार आहेत. भरपूर जण पार्टिसिपेट करतात आणि एव्हरी इयर हा दिवाळीचा इव्हेंट इथे त्रिवेणी मराठी मंडळ दरवर्षी करतं आणि खूप चांगला प्रतिसाद मिळतो. लहान मुलं मोठी उत्साहाने ह्याच्यामध्ये सहभागी होतात. सो ऋषी, आमचा जो डान्सची थीम आहे तो मे बी ऋषी चांगला एक्सप्लेन करू शकेल. हॅलो. सो निघालो आता आम्ही. ॲक्च्युली थीम अशी आहे की मीटिंग स्पाउसेस, म्हणजे आम्ही जनरेशन दाखवतोय. लाईक आजोबांच्या वेळीचं जनरेशन कसं होतं, तेव्हा एंटरटेनमेंट कशी होती, आणि मग तेव्हा मीटिंग्स म्हणजे स्पाउसेस म्हणजे पार्टनर्स कसे एकमेकांना भेटायचे, मग आपल्या वडिलांच्या वेळी कसं होतं आणि आताच्या जनरेशनमध्ये कसं आहे. सो हे 3 जनरेशन आम्ही दाखवतोय. सो आमचं म्हणजे त्याच्यामध्ये मग टोटल 6 गोष्टी आहेत. म्हणजे आजोबांच्या वेळी एंटरटेन, त्याचा एक डान्स, मग आजोबांच्या वेळी स्पाउसेस कसे भेटायचे त्यांचा एक डान्स, तसंच वडिलांच्या वेळी आणि मग आताच्या जनरेशनचं. सो आमचे जे थीम आहे, म्हणजे आम्हाला जो सेक्शन भेटलाय तो वडिलांच्या वेळी कसे भेटायचे स्पाउसेस वगैरे. सो ते सगळं दाखवायचं आहे आम्हाला, म्हणजे ते तशी गाणी घ्यायची आहेत आम्हाला. सो आम्ही इन शॉर्ट जी गाणी घेतली आहेत ती तशीच आहेत की पहिले तो मुलगा ड्रीम करतो त्याच्या पार्टनरबद्दल, आणि मग त्याला ती पार्टनर कशी पाहिजे असते ते तो व्यक्त करतो, आणि मग त्याला ती पार्टनर कशी भेटते ते तशी सॉंग्स आम्ही सिलेक्ट केलेत. आणि सॉंग्स खूप भारी आहेत. त्याचा आम्ही तो वेगळा व्हिडिओ टाकू प्रॉपर डान्सचा तो, कारण की ह्याच्यात टाकला तर पूर्ण मोठा व्हिडिओ होईल खूप सारा. सो तो वेगळा असेल तर त्याच्यात तो पण व्हिडिओ तुम्ही नंतर बघतीलच. पण खूप भारी गाणी आहेत आणि ती गाणी जशी वाजतात तसं लोक पण, म्हणजे ऑडियन्सला पण असे पाय टॅप झाले पाहिजे तशी गाणी आम्हाला घ्यायची होती आणि तशीच गाणी आम्ही घेतली आहेत. सो खूप एक्सायटेड आहे. आता महिना झाला आम्ही प्रॅक्टिस करतो, 1-1.5 महिना झाला प्रॅक्टिस करतोय. आणि काल आमची शेवटची प्रॅक्टिस होती, तुम्ही गेल्या व्लॉगमध्ये बघितलं असेलच. आणि आता ती प्रॅक्टिस आजच्या नंतर नसेल, म्हणजे कालच्या नंतर आता पुढे नसणार. सो ते आम्ही सगळं मिस करणार आहोत. बट ओव्हरऑल जी आम्ही मेहनत घेतली 2-3 महिन्याची, 1.5-2 महिन्याची, त्याचा आज आउटपुट आम्हाला चांगला द्यायचं आहे. सो सगळे एक्सायटेड आहेत, खूप मजा येणार आहे. एक आनंद मिळावा ह्याच्यासाठी आम्ही हे सगळं करत असतो. असं नाही की माझाच डान्स भारी झाला पाहिजे आणि की असं एक कॉम्पिटिशन, असं बिलकुल नसतं. सगळेजण, प्रत्येकजण स्वतःला आनंद मिळावा ह्याच्यासाठी काही ना काही हा डान्स म्हणा, ॲक्ट म्हणा, पार्टिसिपेट करत असतात. आणि हे आमचे मागे ड्रेस आहेत, हे सगळ्या मुलांनी असे शर्ट मागवले होते आणि आम्ही इंडियावरून जसे पूर्वीचे ड्रेस असायचे पंजाबी चुडीदार वगैरे अशा काइंड ऑफ आम्ही शिवून मागवले होते जेव्हा आमचं आता पार्सल आलं होतं त्यामध्ये. सो आता आम्हाला पोचायला आता 15 मिनटं लागणार आहेत. आणि इथे मागे आहाना बसली. आहाना इज ऑल सेट. आहानाचं जॅकेट, हो आहानाने ओके प्लाझो घातलाय पिंक कलरचा.
फक्त मग हेच आहे की त्या डान्सच्या वेळी फक्त आहाना कशी राहील तेच आहे, कारण की बघूया 5 मिनिटासाठी तिला कुठेतरी सेट करावं लागणार आहे कोणाकडे, कारण बरीच ओळखीची आपली इथे मित्रमैत्रिणी आहेत, त्याच्यामुळे काही मला टेन्शन नाही आहे, आहाना राहील. सो इथे जाऊन भेटूयात. सो आता आम्ही फराळ घेतला आहे दिवाळीचा. माझा फराळ सगळं संपला, पोहे, चकली, चिवडा छान आहे, आणि त्याच्यानंतर शंकरपाळी आणि लाडू. सो हे ऑडिटोरियम आहे जिकडे आमचा परफॉर्मन्स होणार आहे, आणि हा स्टेज आहे इकडे. सो जिकडे ऑल सेटअप झालेला आहे. भला मोठा ऑडिटोरियम आहे. Working since 1992 in the Hindi rural regions of Pune. Our mission is to empower women and children to lead them on the path of sustainable development with a focus on health and education. In सो परफॉर्मन्सेस झालेले आहेत आणि आता आम्ही बॅकस्टेज आहोत सगळे. सो आम्हाला बोलवण्यात आहे. इकडे स्टेजवर ऑलरेडी स्किटचे लोक गेले आहेत, आणि इकडे बाकी सगळे डान्स वगैरे उभे आहेत. आपण अशी जाऊया, इकडे जाऊ, तसं जाऊया. कुठे जाऊया? चला हे काय पुढचे लोक जरा खाली असं करा ना, म्हणजे मागचे लोक. आणि सगळे डान्सचा व्हिडिओ आमचा बघणार आहोत, आणि आपण प्रत्येकाला रिॲक्शन्स विचारू की त्यांना कसं वाटलं प्रॅक्टिसमध्ये वगैरे. आपण प्रत्येकानं विचारणार आहोत, त्यांचे रिॲक्शन्स घेणार आहोत की तुम्हाला कसं वाटलं. आपण स्टार्ट करूया लीनापासून. लीना, तुला कसं वाटलं डान्समध्ये पार्टिसिपेट करून? मस्त मज्जा आली, आणि आमचा कोरिओग्राफर जो होता तो आमच्यावर अजिबातच प्रेशर टाकत नव्हता. फार सोप्या पद्धतीने त्यांनी आम्हाला डान्स शिकवलेला आहे, आणि मग आता असं फार वाईट वाटतंय आम्हाला की आता 5 मिनिटात आमचा डान्स संपलेला आहे, पण फार मज्जा आली. तेजल, तुला कसं वाटतंय? सेम, आम्हाला पण खूप मजा आली. आता आम्ही मेन प्रॅक्टिस मिस करणार आहे, आणि आमच्या आहाना मॅडमला मिस करणार आहे. आम्ही खूप मिस करू तिला, पण हो खरोखर आहे आम्हाला ऋषीने आणि नेत्राने आम्हाला खूप सामावून घेतलंय. आम्ही आता म्हणजे हो आम्हाला त्यांच्या ह्याच्यात सामावून घेतलं, खूप मजा आली. नेत्रा, तुला कसं वाटलं? मी तर खूपच मिस करणार आहे, पण आम्ही असे भेटत असतो त्याच्यामुळे आमचं असं काय अंतर तर नाही पडणार आहे. पण ही जी मजा असते ना की प्रॅक्टिस करणं, भेटणं, त्याने आमचं बॉन्ड खूप असं काय म्हणतं, आमचं बॉन्ड तर स्ट्रॉंग आहे, पण ते आम्ही जास्त एन्जॉय करतो. म्हणजे हा रिअल परफॉर्मन्सपेक्षा ती जी प्रॅक्टिस वगैरे असते ना ते आम्ही खूप जास्त एन्जॉय करतो, आणि आमचा परफॉर्मन्स खूप कमाल झालेला आहे असं लोकांचं म्हणणं आहे. म्हणून तेच बघायला आम्ही आता इथे आलेलो आहेत की आम्हाला ऍक्च्युअल स्क्रीनवरती तो बघायला भेटेल. तर तेच, आणि ऋषीने मेहनत घेतली. प्रतिभा, तुला कसं वाटलं? खूप मिस करणार आहोत. आजचा झाला असा विश्वासच बसत नाहीये. 5 मिनिटं आम्ही नाचलोय. आहानाला, गंधर्वला, दोघांची मस्ती, मजा, या मेहंदी वगैरे सगळं आम्ही मिस करणार. गिरीश, तुला कसं वाटलं? काय डान्स कसा वाटला? इतके दिवस प्रॅक्टिस पार्टिसिपेट करून मजा आली. म्हणजे मला काय होतं, मला पार्टिसिपेशनला फारसं काही यांनी महत्व दिलं नाही, पण माझ्या प्रेझेन्समुळे थोडंफार लोकांनी शिट्ट्या बिट्ट्या मारल्या, त्याचा मला थोडासा आनंद वाटला की चला म्हणजे मी थोडा वेळ का होईना प्रॅक्टिसला आलो. बरोबर, बरोबर. आता यांनी माझं वाक्य, तोंडचं वाक्य यांनी माझ्या पळवलेलं, पण धमाल आली, मज्जा आली एकदम. आणि ओव्हरऑल तुमचा परफॉर्मन्स खूप छान झाला आहे, लोकांनी खूप एन्जॉय केला, ऐकून आणि बऱ्याच लोकांचा तसा प्रतिसाद पण मिळाला मला. वा, मज्जा आली. मी जरी मला वाटतं मी गेले दोन डान्सेस याच्यामध्ये पार्ट नाही घेतला, बट आय थरोली एन्जॉयड द प्रोसेस. बट नेक्स्ट टाइम आय डोंट वॉन्ट टू जस्ट एन्जॉय द प्रोसेस, मला पार्ट घ्यायचा यामध्ये.
आणि प्रत्येकाने अप्रतिम नाचलेले आहेत. खूप मजा आली आहे बघायला. प्रॅक्टिसेस तर तुम्ही एन्जॉय केलेच आहे, पण मला सगळ्यात मजा आली जे प्रॅक्टिसेसमध्ये मी यांना बघितलं आणि स्टेजवर जाऊन बघितलं. आय मीन इट वॉज अ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ईच ऑफ देम. लवली लवली जॉब, मजा आली. थँक्यू. बघ, आणि बाय द वे एक्स प्रेसिडेंट आहेत त्रिवेणी. तुला काय म्हणायचं आहे? आज आमचा डान्स झालाय आणि फार मजा आली आहे. And this is the finale pose. आज मला एकदम धन्य धन्य झाल्यासारखं वाटतं. फक्त अश्रू निघाले नाही. कोणी रडवलं नाही मला. आम्ही 1.5-2 महिन्यापासून जी मेहनत करत होती ती आज फळाला आली पूर्ण. कारण की सिंक वगैरे सगळे खूप इतकं मस्त होतं. आणि ज्या मायन्यूट डिटेल्स सांगितल्या होत्या, ज्या मायन्यूट डिटेल्स काल पण आम्ही प्रॅक्टिसला भेटले तेव्हा सांगितल्या होत्या गोष्टी, त्या सगळ्यांनी इम्प्लिमेंट केल्या. त्याच्यामुळे मला खूप आनंद होतोय. आणि लास्ट टाइम पण आम्ही बोललेलं आहे की नेक्स्ट टाइम काहीतरी आणखीन मजा करू. आता यावेळी पण बोलतो की नेक्स्ट टाइम आणखीन काहीतरी मजा करू. मस्त. संपन्न झालेला आहे.